क्लास बद्दल जेव्हा विचारपूस केली सिनियर्सला आणि अजून भरपूर मुलांना, तेव्हा मला भरपूर जणांनी वेगवेगळे सजेशन दिले. काहींनी सांगितलं की तू ॲनामध्ये ऑफलाईन दर संडेला किंवा तुला ऑफलाईन स्टडी रूम वगैरे अवेलेबल होईल, त्याच्यामुळे तू ॲना क्लास लाव. काहींनी सांगितलं की अजून भरपूर क्लास वेगवेगळे चांगले आहे, ते क्लास जॉईन कर. मला एक सिनियर असा भेटला की तो मला बोलला की तू ॲना क्लास याच्यासाठी जॉईन कर, तिथे फक्त मच्छिंद्र भोसले सर आहेत, त्याच्यामुळे तू ॲना क्लास जॉईन कर. मच्छिंद्र भोसले सर असं व्यक्तिमत्व आहे की ते खरंच वास्तविक जे जगामध्ये काय चालू आहे, जे आता जे स्पर्धेचं युग आहे, त्या स्पर्धेच्या युगामध्ये जे आपलं जे पॅरेंट्स आहे, त्याच्यानंतर जे शिक्षक आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना कसं ट्रीटमेंट केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी आणि जे मुलं जे मेहनत घेतात त्या मेहनतीला घरच्यांनी शिक्षक जे आहे ते त्यांनी विद्यार्थ्यांना कसं मोटिवेट केलं पाहिजे, जर मुलं मेहनत करतायत त्यांना कसं सपोर्ट केला पाहिजे, जर यश आणि अपयश आपल्या हातात नसतं, फक्त मेहनत करणं आपल्या हातात असतं. हे सर्व मच्छिंद्र भोसले सरांनी मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये एवढ्या छान प्रकारे समजून सांगितलं. त्याबद्दल आता आयुष्यामध्ये की कोणती पण एक्झाम असो, ती एक्झाम फक्त आपल्याला आपल्याला ऍडमिशनसाठी महत्वाची आहे. आपल्याला आयुष्याला ती एक एक्झाम आपलं आयुष्य पूर्ण घडू शकत नाही. हे सगळं मच्छिंद्र भोसले सरांनी मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये इतक्या छान प्रकारे सांगितलं की ते परत कोणी सांगू शकत नाही. थँक्यू. याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर.